एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यासह देशभरातल्या औषध दुकानदारांचा आज एक दिवसीय बंद आहे। ऑनलाईन औषध विक्रीच्या बंदीच्या मागणीसाठी ही बंदची हाक देण्यात आली। देशभरातले 12.5 लाख औषध दुकानं आज बंद राहणार आहेत। बंदचा रुग्णांना फटका बसू शकतो। तर ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी आणावी या मागणीसाठी आज बंदची हाक देण्यात आली। त्यामुळे देशभरातले 12.5 लाख औषधांची दुकानं आज बंद राहणार आहेत। तर बंदची हाक देण्यात आली आहे। आपण कारण पाहूयात। ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांनी विरोध केला। ऑनलाईन विक्रीमुळे छोट्या केमिस्ट व्यवसायावर परिणाम होत असल्याचा आरोप आहे आणि याच्याच निषेधार्थ देशभरातले औषध विक्रेत्यांनी आज देशव्यापी संपाची हाक दिली। 12.5 लाखांपेक्षा जास्त औषध विक्रेते आणि वितरक या संपामध्ये सहभागी झाले। या संपामुळे देशाच्या अनेक शहरातली औषध दुकानं आज बंद असतील। औषध व्यापारातल्या 5 कोटी लोकांना संपाचा फटका बसू शकतो। सरकारनं दखल न घेतल्यास थेट बेमुदत संपाचा देखील इशारा देण्यात आला। तर औषध दुकानदारांनी बंदची हाक दिली। त्यामुळे राज्यातल्या विविध शहरांमध्ये नेमकी सध्या काय स्थिती आहे आपण जाणून घेऊयात। मुंबईमधून आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर, संभाजीनगरमधून विजय चिडे आणि पुण्यामधून प्रीतम पुरोहित हे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेले। त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊयात। पहिल्यांदा जाऊयात मुंबईमध्ये। मनोज, खरं तर आज अशा पद्धतीनं औषध दुकानदारांनी, औषध व्यावसायिकांनी बंदची हाक दिली। मुंबईमध्ये सध्या काय स्थिती पाहायला मिळते? बरोबर कल्याणी, आज देशभरामध्ये औषध विक्रेत्यांनी बंदची हाक दिलेली आहे आणि आपण बघितलं तर राज्यामध्ये 1,25,000 तर पूर्ण देशामध्ये 12.5 लाख औषध विक्रेत्यांनी या ठिकाणी बंद हा पुकारलेला आहे आणि त्याचा फटका नागरिकांना आणि आपण बघितलं तर रुग्णांना या ठिकाणी बसणार आहे। आणि आपण बघितलं आता आपण बॉम्बे हॉस्पिटल आहे, मुंबईचं प्रसिद्ध हॉस्पिटल या ठिकाणी आहे। आपण बघू शकता या ठिकाणी बॉम्बे हॉस्पिटल माझ्या बाजूला आहे आणि त्याच्याच बाजूला आपण या ठिकाणी बघितलं तर सर्व जी केमिस्टची दुकाने आहेत ती या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेली आहेत आणि त्याचा फटका आपण बघितलं तर सर्वसामान्य व अत्यावश्यक रुग्णांना या ठिकाणी बसण्याची शक्यता निर्माण केली जाते। आणि आपण बघितलं देशभरात होत असलेल्या ऑनलाईन औषध विक्रीवर सरकारने बंदी आणावी या प्रमुख मागणीसाठी हा औषध विक्रेत्याचा बंद पुकारण्यात आलेला आहे। ऑनलाईन औषध विक्रीमुळे अनेक आरोग्य विषयक व सामाजिक समस्या निर्माण होत असल्याचा दावा या ठिकाणी औषध संघटनेकडून करण्यात येत आहे। आणि आपण बघितलं तर या ठिकाणी ऑनलाईन ॲप्सवर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधांची विक्री होत असल्याचा आरोप देखील या ठिकाणी केला जात आहे। त्यामुळे छोट्या केमिस्ट दुकानांना या ठिकाणी फटका बसत असल्याचं संघटनेकडून बोललं जात आहे। कोविड काळात आपण बघितलं दिलेल्या सवलतीचा ऑनलाईन कंपन्यांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप देखील केला जात होता आणि जात आहे। आणि त्यामुळे आपण बघितलं या ठिकाणी जे औषधे विक्रेते आहेत त्यांनी या ठिकाणी बंदची हाक या ठिकाणी पुकारलेली आणि यामुळे आपण बघितलं तर कोणकोणते दुष्परिणाम होऊ शकतात तर या ठिकाणी आपण बघितलं ऑनलाईन औषध विक्रीमुळे कुठलेही डिजिटल रजिस्टर मेंटेन केलं जात नाही। तसंच ऑनलाईन ऑर्डर दिल्याने नशेच्या गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या आणि शक्तिवर्धक गोळ्या या सहजपणे या ठिकाणी उपलब्ध होतात। तसंच हा डॉक्टर बनावट आहे की पदवीधर आहे याची देखील माहिती या ऑनलाईन मुळे मिळत नाही। त्यामुळे या ठिकाणी जे औषध विक्रेत्यांनी हा बंद पुकारलेला आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलणार आहे। ऑनलाईन जी औषध विक्री होते त्याच्यावरती बंदी आणावी यासाठी जे औषध विक्रेते त्यांनी त्यांनी बंद पुकारलेला, काय सांगा? नहीं, वो ऑनलाइन का जो लफड़ा है, ऑनलाइन का जो 25% और 30% है कि इसमें सेकंड कॉपी का मेडिसिन मिलता है। हम सोचते हैं कि ऑनलाइन कंप्लेंट बंद होना चाहिए। पब्लिक को हम लोग वही सूचना देते हैं कि मेडिसिन जहाँ रेगुलर केमिस्ट है, तुम्हारे अड़ोस पड़ोस जो केमिस्ट है वहाँ से ले, 15% मिलता है, 15% लेके उसमें संतोष करे। आपण या ठिकाणी नक्कीच त्यामुळे ऑनलाईन औषध विक्री बंद केली पाहिजे अशी आग्रही मागणी सध्या केमिस्ट व्यावसायिकांकडून केली जाते। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या काय चित्र पाहायला मिळते अधिक जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्यासोबत आहेत। विजय, खरं तर अशा पद्धतीने केमिस्ट व्यावसायिकांनी हा बंद पुकारलेला आहे। सध्या संभाजीनगरमध्ये किती केमिस्ट व्यावसायिक या संपामध्ये सहभागी झालेत? नक्कीच कल्याणी, जर बघितलं तर ऑनलाईन औषध खरेदी विरोधात जे आहे ते आता मेडिकल चालकांचा संप आज त्यांनी पुकारलेला आहे। छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यातील संपूर्ण मेडिकल चालकांनी आज
मेडिकल जे आहे ते बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे. कारण सध्या जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन औषधे खरेदी विक्री जी आहे ती सुरू असल्याचे पाहायला मिळते. यामुळे अनेकांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम देखील होत आहे. मात्र ज्या मेडिकल विश्वासार्ह असतात त्या ठिकाणाहून आता नागरिकांनी औषधे खरेदी जी आहे ती कमी केलेली आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या व्यवसायिकांना जो आहे तो याचा मोठा फटका बसत असल्याचा पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अनेक डॉक्टरांना देखील याचे परिणाम जे आहे ते भोगावे लागले आहेत. कारण ऑनलाईन पद्धतीने नागरिक जे आहेत ते औषधी खरेदी करत असतात आणि त्याचे विपरीत परिणाम जे आहेत ते त्यांच्यावरती होत असतात. त्याचबरोबर जर बघितलं तर हे छोटे व्यावसायिक जे आहेत मेडिकल चालक जे आहेत त्यांना देखील याचे परिणाम जे आहेत ते मोठ्या प्रमाणात भोगावे लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचमुळे आज संपूर्ण देशभरामध्ये आता मेडिकल चालक हे आज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या ठिकाणी संपूर्ण मराठवाड्यातील मेडिकल चालकांनी आज आपले मेडिकल बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे. आणि त्याचबरोबर आता जो ऑनलाईन मेडिकल औषध खरेदी जी आहे ती बंद करण्यात यावी अशी मागणी जी आहे आता मेडिकल चालक करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आता आरोग्य प्रशासन देखील सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण अशा पद्धतीने बंद संप पुकारल्यामुळे आज कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी आता आरोग्य विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यावाईज जे आहे ते एक पथक तयार करण्यात आलेलं आहे. ज्या ठिकाणी इमर्जन्सी रुग्ण आहेत त्यांना औषधाची गरज आहे त्या ठिकाणी देखील औषध साठा पुरवठा करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आता एक रुग्णांना पथक फटका तयार बसू करण्यात नये आलेलं याची आहे. ज्या सुद्धा भागामध्ये खबरदारी घेतली जाते. त्यामुळे आता पुण्यामध्ये नेमकी काय स्थिती आहे अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित सध्या आपल्यासोबत आहेत. प्रीतम, रुग्णांना फटका बसू नये यासाठी काय नेमकी खबरदारी सध्या घेतली जाते? आपल्याला माहिती की पुण्यामध्ये असे मोठमोठे हॉस्पिटल आहेत तिथे सगळ्यांवरती उपचार केला जातो आणि अनेक मंडळांपासून सर्वसामान्यांपर्यंत या ठिकाणी उपचार केला जातो. अन्न व प्रशासनाने एक पथक तयार केलेलं आहे, एक टोल फ्री नंबर देखील दिलेला आहे. त्या नंबरवरती संपर्क केल्यानंतर तातडीने तुम्हाला औषध मिळण्याची देखील व्यवस्था केलेली आहे. मेडिकल का बंद आहेत तर त्यांची बनावट औषध आहेत, त्याच्यानंतर त्यांचे काही अवास्तव कंपन्यांकडून होणारे फायदे आहेत किंवा ऑनलाईन विक्री आहे. 3-4 कारणं घेऊन मेडिकल असोसिएशनने बंद पुकारला आहे. देशभरामध्ये जवळपास असंख्य मेडिकल बंद आहेत. त्याप्रमाणे शहरात देखील बंद आहेत. पुण्यातील शनिवारपेठ, नारायणपेठ, सदाशिवपेठ या ठिकाणी मोठमोठे मेडिकल स्टोअर्स आहेत, गोडाऊन्स आहेत, आउटलेट आहेत. तिथून संपूर्ण जिल्ह्याला जो आहे तो औषधांचा सप्लाय होतो. तो आज सकाळची जी साखळी आहे ती पूर्णपणे थांबलेली आहे. एक दिवस त्यांनी जो आहे तो संप केलेला आहे. मात्र दुपारपर्यंत हा संप जो आहे तो थांबेल. त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत ते सरकार आणि संबंधित अधिकारी जे आहेत ऐकून घेतील, त्याच्यावरती तोडगा निघेल आणि हा संध्याकाळी संप मिटून पुन्हा सगळे मेडिकल्स जे आहेत अत्यावश्यक सेवा आहेत ती पुन्हा सुरू होईल अशी एक प्राथमिक चर्चा देखील त्यांची सुरू त्यामुळे आहे. सरकारसोबत आता चर्चा केली जाते का आणि काय आणि कधी तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं आहे. सगळ्या प्रतिनिधींचे खूप खूप धन्यवाद.